नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। भाजप महाराष्ट्र प्रदेशाच्या सूचनेनुसार पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाणे शहर भाजपच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये पथनाट्य सादर करण्यात आलं। धोंडू बाजी चव्हाण प्रतिष्ठान प्रस्तुत पथनाट्य येथे संपन्न झालं। या कार्यक्रमासाठी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले, उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी यांच्यासह उपक्रम संयोजक येथे उपस्थित होते। यावेळी विक्रम भोई, राजेश जाधव, ऋतुजा देशपांडे, सचिन केदारी, कृष्णा भुजबळ, युवा मोर्चा अध्यक्ष सुरेश दळवी यांसह इतर पदाधिकारी मान्यवर येथे उपस्थित झालेले होते। या प्रसंगी पथनाट्याद्वारे सर्वांनी एकत्र येऊन महान कार्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला नमन करून त्यांनी घालून दिलेल्या आदर्श वाटेवरती चालण्याचा संकल्प केला आहे। तसेच या पथनाट्याच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाप्रती केलेल्या विविध उल्लेखनीय कार्याचा आढावा घेत हे पथनाट्य येथे सादर करण्यात आलं। आज या ठिकाणी दिनांक 21 मे ते 31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त ठाणे शहरामध्ये रोजचे कार्यक्रम सुरू आहेत। प्रदर्शनी सुरू आहे, शिबिरं सुरू आहेत, व्याख्यानं सुरू आहेत, युवक मेळावा, महिला मेळावा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि त्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून या ठिकाणी आज पथनाट्य सादर करण्यात आलं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर। आमचे सहकारी अनुराधा देशपांडे आणि राजेश जाधव यांनी पुढाकार घेऊन हे पथनाट्य बसवलं। हे सर्व विद्यार्थी आणि तरुण मित्र मैत्रिणी इथे आलेले आहेत। त्यांनी चांगलं असं पथनाट्य केलं। या ठिकाणून त्याची सुरुवात केलेली आहे। अन्य ठिकाणी देखील या पथनाट्याचे प्रयोग होतील। आज ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये हजारो नागरिकांच्या समोर या पथनाट्याची सुरुवात झाली आहे आणि उद्या परवा 31 तारखेला या अहिल्याबाई होळकर जन्मशताब्दी वर्षाची सांगता होणार आहे। 31 तारीख त्यांचा जयंतीचा दिवस आहे आणि उद्याही भरीव कार्यक्रम आहेत, दिवसभर कार्यक्रम आहेत। पत्रकारांचे मेळावे आहेत, बुद्धिवंतांचे मेळावे आहेत आणि त्या सर्वांपर्यंत अहिल्याबाई होळकरांचं कार्य पोचवणे हे आमचं उद्दिष्ट आहे। एक फार मोठी व्यक्ती महिला होऊन गेली, महिलांना वाव मिळत नव्हता, अशा काळात त्यांनी राज्यकारभार सांभाळला आणि त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोचावं म्हणून हा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे। भारतीय जनता पार्टीने देशभर हा उपक्रम हाती घेतला आहे। उद्या सुद्धा दिवसभर याचे कार्यक्रम आहेत। अहिल्या रत्न पुरस्कार वाटले जाणार आहेत। भरपूर भरगच्च कार्यक्रम केलेत। लोकांसमोर अहिल्याबाई होळकर या याव्यात, त्यांचं जे कार्य होतं ते कुठेतरी पुढे आणण्यात अगोदरचं शासन प्रशासन कमी पडलं। आताच्या शासनाने हा निर्णय घेतलाय आणि पक्षाच्या माध्यमातून हे आम्ही कार्यक्रम लोकांसमोर दिलेले आहेत। पुन्हा येळकोट येळकोट, पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांचा। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे।
धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 16 येथील नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे ठाणे शहरासह इतर भागांमध्ये नालेसफाई पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं. त्यामुळे विरोधकांनी या विरोधात टीकेची सूट उठवली होती. त्या अनुषंगाने ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी मान्सूनपूर्व काळातील प्रभाग क्रमांक 16 मधील नालेसफाईचा पाहणी दौरा केला. यावेळी श्रीनगर, वारलीपाडा, कैलासनगर, शांतीनगर, ITI सर्कल, जुनागाव, रामनगर इत्यादी परिसरातील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात जवळपास 80 ते 85% नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी केली आहे. यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ठेकेदार यांच्या समवेत शिवसेना शिंदे गटाचे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, विभाग प्रमुख परेश चाळके, माजी नगरसेवक जितेंद्र वाघ, समाजसेवक सचिन कांबळे, माजी नगरसेवक शैलेश शिंदे, प्रभागातील इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक मोठ्या संख्येने या नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यास उपस्थित होते. आले गाडी आली स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या स्वप्नातलं ठाणं नवी तर महाराष्ट्र करण्याचा हेतू निर्णय आमचे उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी घेतला आहे. आणि त्याच्या सूचनेप्रमाणे पावसाळ्यापूर्वी संपूर्ण नाल्याची सफाई झाली पाहिजे याचा पाठपुरावा संबंधित त्या प्रभागातल्या पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अशा प्रकारचा मानस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी केल्यानंतर या ठिकाणी आम्हाला तसे आदेश आल्यानंतर आज प्रभाग क्रमांक 16 मध्ये मग परेश असू दे, शशी जाधव असू दे, आमचे वाघ साहेब असू दे, शैलेश शिंदे असू दे, वाळून असू दे, तुकाराम गायकवाड, आमचे सचिन पाटील, संतोष पठाणे, सचिन कांबळे पठाणे आणि आमचे साऊथ इंडियनचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही एकत्रितपणे पाहणी नाल्याची सफाई झाली आहे की नाही याची पाहणी या ठिकाणी करत होतो. जवळजवळ 80% सफाई झाली आहे अशा प्रकारचं चित्र आम्हाला या ठिकाणी दिसलं. आणि त्या माध्यमातून अशा प्रकारचा रिपोर्ट आम्ही आमच्या पक्षप्रमुखाला देणार आहोत. आणि ज्या ठिकाणी, कारण काय मुळात हा जो प्रभाग क्रमांक 16 आहे इथून नाल्याचा उगम होतो, या मामाबाईच्या डोंगरापासून इथून जे पाणी येतं त्याच्यामुळे भविष्यामध्ये जे पुढे पाणी जाणार आहे तो पूर रोखण्यासाठी इथेच स्वच्छता या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे. आणि ती स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे. स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे हे स्वप्न आनंद दिघे साहेबांचं एकनाथरावजींच्या माध्यमातून आम्ही ते माध्यमातून हे कार्यकर्ते एक सैनिक म्हणून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयास करत आहोत. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास सर्वसामान्य नागरिकाला, त्यांचं नुकसान सर्वसामान्यांचं होणार नाही याची काळजी आम्ही ठेवू. पाऊस मोठा असला तरी एक आमची पावसातली एक टीम या ठिकाणी त्या भागामध्ये सक्षमतेने काम करते आहे. अशा प्रकारचे निर्देश आदेश आम्हाला आलेले आहेत आणि आम्ही ते करणार आहोत. आणि मला वाटतं की ठाण्यामध्ये देखील ज्या प्रभागामध्ये शिवसैनिक आहेत ते साहेबांच्या आदेशाचं पालन करून प्रत्येक ठिकाणी हे काम करतात. ते ज्या ठिकाणी नाले साफसफाई झाली नाही, गटार साफसफाई झाली नाही, कचरा उचलून घेतला नाही त्या ठिकाणी देखील आपण आता पाहिलं असेल या दौऱ्यामध्ये साफसफाई, कचरा उचलणं, नाले साफ करणं, गटार साफ करणं हे सर्व काम जोरदार तातडीने या ठिकाणी युद्ध पातळीवर चालू आहे. येणाऱ्या मोठ्यात मोठ्या पावसाला प्रभाग क्रमांक 16 सज्ज आहे उत्तर देण्यासाठी आणि कुठल्याही नागरिकाचं नुकसान होणार नाही. आणि त्यावेळी देखील प्रत्येक पावसात देखील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी आम्ही सक्षमतेने काम करू.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेण्याचे सत्र देशभर सुरू असतानाच ठाणे शहरातील कळवा भागातून पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवण्याच्या संशयावरून एका 27 वर्षाच्या तरुणास अटक करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली. अटक आरोपी ठाण्यातील कळवा येथे राहणारा असून तो मुंबईतील एका खासगी डिफेन्स टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये कामाला आहे. त्या तरुणाला ठाणे न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. संशयित तरुण पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह यांच्या संपर्कामध्ये असून त्या व्यक्तीने भारत सरकारने प्रलंबित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पुरवली आहे. अशी गोपनीय माहिती दहशतवाद विरोधी पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेतलं आहे. यावेळी केलेल्या चौकशीमध्ये सदर व्यक्तीची नोव्हेंबर 2024 मध्ये फेसबुकद्वारे एका पीआय सोबत ओळख झाली होती. तेव्हापासून तो पीआय ओला व्हॉट्सअपद्वारे भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रातील गोपनीय माहिती वेळोवेळी पुरवत असल्याचं निष्पन्न झालंय. त्यानुसार त्याला आणि त्याच्या संपर्कातील इतर 2 व्यक्ती अशा एकूण 3 विरोधात दहशतवादी विरोधी पथक पोलीस ठाणे येथे शासकीय गुपिते अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान रवी वर्माच्या आईने म्हटलं आहे की माझ्या मुलाने काहीच केलेलं नाही. त्याने मला सांगितलंय की तो फेसबुक बंद करणार आहे. तो निर्दोष आहे. पोलिसांनी त्याला सोडून द्यावं. पोलीस दिवसभर माझ्या मुलाची चौकशी करतायत पण कसली चौकशी ते सांगत नाहीत. रवी वर्माची आई रेखा वर्मा यांनी काही वेळापूर्वी पत्रकारांशी बातचीत केली. कर्जा वाले हमारे दरवाजे आ जाएंगे, मैं कर्जा कैसे दूंगी, कहाँ से दूंगी? ये किसका फोटो है और इसका क्या है? ये मेरा बेटा है, कैंसर होके खत्म हो चुका है। और ये दूसरा बेटा है? ये दूसरा बेटा है, इसको भी टीवी का बीमार होता है। हमारी इतनी औकात नहीं थी, हमारा जो मेहनत किया हुआ, मैं मेहनत करके बिगाड़ी काम करके मैं अपना घर बनाई, बच्चे लोग को म्यूनसिपालिटी में पढ़ाई। आपका पति क्या करता है? हमारा पति खाली दारू पीने का काम करता है, रिक्शा चलाता है, दारू पी के सो जाता है। कोई मतलब नहीं बच्चे उससे बच्चे लोग से कोई शुरू से मतलब नहीं। सरकार से यही मांग करूंगी मोदी साहब, हमारे बेटे को झूठ दो। हमारा बेटा बहुत गलत नहीं है, हमारा बेटा अच्छा है। हर माँ तो बोलती है बेटा अच्छा है, लेकिन हमारा बेटा ऐसा नहीं है। तो वो बोला है तुम्हारा बेटा है, पाकिस्तान वाले को मालूम दे रहा था। हाँ। ऐसे बोला अच्छा। बेटा तुम्हारा ऐसा बोला, पाकिस्तान वाले को मालूम दे रहा था, फेसबुक के द्वारा मालूम दे रहा था बोला। वही मैं बोल रही हूँ ना सर, यही इसको क्या बोलते हैं, फेसबुक है ना, फेसबुक से ही सब हुआ है। फेसबुक आप लोग चलाओ मत ना, क्यों बच्चे लोग को जवान बच्चे लोग को खराब कर रहे हैं। आज हमारा बेटा आज उधर फेसबुक की वजह से, फेसबुक ही बंद कर दो, नहीं तो माँ को मार डालो ना, बच्ची को मत मारो, माँ को मारो। माता जी करते हैं फेसबुक से ये नहीं बताया था, कोई लड़की थी बात कर रहे थे, यही बताया मम्मी मैं फेसबुक से फेसबुक डिलीट कर दूंगा बोला। एक लड़की मुझे ऐसे बोल रही है कि मेरे शरीर दिखा रही है पूरा, कितना मीठी बात कर रही है, मुझे मालूम पड़ा तो मैं फेसबुक बंद ही कर दूंगा। इधर आके बहुत रोया, बहुत पछतावा किया, बच्चे का बहुत बीमार पड़ गए। फिर दवाई लेके आई, बोली बेटा नहीं तू काम नहीं करेगा तो हम लोग खाएंगे क्या खाएंगे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते आणि पालघर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रोडे यांच्याकडे 28 मे रोजी झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात संग्रहालय रूपी स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. सावरकरांचे ऐतिहासिक योगदान आणि विचारधारा भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी या स्मारकाची आवश्यकता आहे. सावरकरांच्या विचारधारेत सामाजिक एकतेचा संदेश आहे, जो आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. ठाणे हे ऐतिहासिक शहर असून येथे स्मारक उभारल्यास शहराची सांस्कृतिक ओळख अधिक उज्ज्वल होईल. हे स्मारक ठाण्यातील पर्यटनाला चालना देईल, ज्यामुळे पर्यटकांना सावरकरांची कथा आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल माहिती मिळेल. स्मारकाच्या स्थापनेमुळे ठाण्यातील नागरिकांना सावरकरांच्या कार्याची आठवण राहील आणि त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवता येतील. या स्मारकाच्या निर्मितीमुळे ठाण्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला एक नवा आयाम मिळेल, असंही जाधव यांनी स्पष्ट केलंय. या प्रसंगी ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, ठाणे जिल्हा सचिव नैनेश पाटणकर, पवन पडवळ, विनायक नलावडे उपस्थित होते. लोकनेते दिबा पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भातला प्रश्न केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या 15 दिवसात बैठक आयोजित केली जाईल. राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत तातडीने लोकनेते दिबा पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करून नावं जाहीर करावे, तसेच नोटिफिकेशन जारी करावे, अन्यथा असंतोषाचा स्फोट होईल असा इशारा कृती समितीच्या वतीने अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी नेते दशरथ पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे. लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने अध्यक्ष दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देणे तसेच इतर प्रश्नांबाबत विचारविनिमय करण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे ठाण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या बैठकीला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे, JD तांडे, संतोष केणे, गुलाब वजे, नितीन पाटील, डॉक्टर यशवंत सोरे, शरद म्हात्रे, वासुदेव भोईर, दीपक पाटील. या बैठकीला माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे, JD तांडे, संतोष केणे, गुलाब वजे, नितीन पाटील, डॉक्टर यशवंत सोरे, शरद म्हात्रे, वासुदेव भोईर, दीपक पाटील, दीपक म्हात्रे, सीमा घरत, संजय घरत, संतोष घरत, धीरज कालेकर आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे यासाठी आजवर अनेक आंदोलनं केली. त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या नावाचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून तो केंद्र सरकारकडे पाठवला आहे. परंतु हा ठराव केंद्रात अजूनही प्रलंबित आहे. विमानतळाचे काम आता पूर्णत्वास आले आहे. कदाचित नोव्हेंबरपासून उड्डाणाला सुरुवात होईल. अशा वेळी दिबांचे नाव या विमानतळाला देणं गरजेचं आहे, असं देखील यावेळी दशरथ पाटील यांनी म्हटलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीने लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशा मागणीकरता आजची ही बैठक बोलवण्यात आलेली होती. या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबरोबरीने येत्या 15 दिवसामध्ये त्यांच्या दालनात बैठक घेऊन निश्चित निर्णय घेणे आवश्यक आहे. म्हणून त्यांना आम्ही विनंती करणार आहोत की आपण देशाच्या पंतप्रधानांबरोबर विमानतळासमोर बैठक लावावी. आम्ही अशी त्या ठिकाणी विनंती करणार आहोत. आणि म्हणून आजच्या ह्या बैठकीमध्ये तशा प्रकारे सुरू ठरलेलं आहे की जर आपल्याला भेट दिली गेली नाही तर मग पुढचं पाऊल काय याच्याबाबत नव्याने बैठक लावण्यात येईल. परंतु याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनात आला की लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री बैठक लावतील अशी आशा आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.